कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष राजाराम भाऊ पाटील यांनी स्वीकारावे अशी मी सर्वांमध्ये विनंती करते. आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड केली त्यास मी सर्वांमध्ये अनुमोदन देते. गणेशा तुझे नाव ओठावरी, सरस्वती तुझं वदना गौरी सुतारे, मंगलमय गीत तुझे तुझ्या मुले भरे, सरस्वती तुझं वदना गौरी सुतारे, मंगलमय गीत तुझे तुझ्या मुले भरे, चिंतनात रात तुझी येई उसारे, तुझ्या मुले उजळतील सर्व दिशारे, खबरी माझी व्यथारे तारे, नाव ओठावरी, चैतन्य मूर्ती तुझी, तुझे नाव ओठावरी, गणेशा तुझी याला मान्यवर हो स्वागतम, हर्षभराने सप्तसुरांनी करीतो हे नमन, हर्षभराने सप्तसुरांनी करीतो हे नमन, आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम, आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम. विलास पाटील इयत्ता 6वी ब एक गीत सादर करेल. संसारीचा काय उतराय, काय उतराय, काय उतराय हो कवळा गुणी, जन्म नाही येणे ऐसे केले, जन्म नाही येणे ऐसे केले, सद्गुरु सारिखा, सद्गुरु सारिखा, सद्गुरु सारिखा सोय राजवलगा, सद्गुरु सारिखा, सद्गुरु सारिखा, सद्गुरु सारिखा सोय राजवलगा. प म प ध प ध नि स स नि ध नि ध प ध प म प म ग म ग रे स स रे ग रे ग ग म प म प ध प ध नि रे. व्यास पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा म्हटले जाते. गुरूंना नेहमी देवतुल्य मानले जाते. गुरु आपल्याला भरारी मारण्याचे बळ देतात. आई वडील पंख देतात तर गुरु आपल्याला भरारी मारण्याचे बळ देतात. महर्षी व्यास गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण महाभारत यातील आदर्श आजही आपल्याला नवीन पिढींना नवी दिशा दाखवत असतात. खरंच मित्रांनो, विद्यालय सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाही. विद्यालय सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाही. आपल्या जीवनात गुरु नावाचं पान कधीच सुटत नाही. आपले कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. गुरु म्हणजे आहे काशी, साकी तीर्थ तयापाशी, तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्यांचे हृदय गुरु. धन्यवाद. आपल्याला घडवणाऱ्या आणि अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या आपल्या गुरुच्या प्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतो. या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी महाभारताचे रचयिता महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. माझे नाव शालिनी निलेश म्हात्रे. मी इयत्ता 9वी ब मध्ये शिकत आहे. गुरुपौर्णिमा हा सण आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरुपौर्णिमा हा पवित्र सण आपल्या गुरूंना वंदन करण्याचा दिवस आहे. इयत्ता 9वी ब या वर्गात शिकत आहे. तुम्हाला सर्वांना
तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी गुरुपौर्णिमेबद्दल 2 शब्द बोलत आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. सर्वात पहिले गुरु म्हणजे आपले आईवडील. आईवडील जवळून आपण जे मागतो ते देतात आणि आपल्याला चांगले शिस्त शिकवतात आणि शिक्षक आपल्याला चांगले शिस्त आणि शिक्षण देतात. शिक्षक म्हणजे सर्वात चांगली व्यक्ती. हे तुम्ही मला 2 शब्द संबोधून जय महाराष्ट्र. ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्या गुरुवर्य, माझ्या शाळेतल्या वर्ग शिक्षिका आणि आजच्या शाळेच्या मुख्याध्यापिका ठाकूर मॅडम, त्यानंतर भोईर सर आणि ते बसले सगळे गुरुवर्य सहकारी आणि माझे मित्र आणि मैत्रिणींनो, सगळ्यांना माझा नमस्कार. मगाशी म्हटलं श्लोकाद्वारे गुरु ब्रह्म विष्णू महेश हे जे देव आहेत, ह्या देवांच्याही पलीकडे, या तिन्ही देवांच्या पलीकडे जे स्थान आहे ते गुरुला स्थान आहे. बरं, हा गुरु कोण? जे आपल्याला वाटेमध्ये, रस्त्यामध्ये, घरामध्ये, शाळेमध्ये, इतर ठिकाणी जे आपल्याला मार्गदर्शन करतात ते गुरु. चालताना, बोलताना, रस्त्यात पायाला दगड लागली की दगड सुद्धा आपले गुरु आहे. शाळेमध्ये आपण येतो, तत्पूर्वी ज्यांनी आपला जन्म दिला ते प्रथम सगळ्यांना माहिती आहे, आपले आई आणि वडील हे गुरु असतात. पण आयुष्यामध्ये आपली आयुष्याची शिडी ज्या ठिकाणी पोचवणारे यशस्वीरित्या आपल्याला बळ देतात, जे दीपस्तंभासारखे उभे राहतात, असे आपले गुरुजन जे शाळेमध्ये आपल्याला नुसते ज्ञान देण्याचं काम करत नाही, लिहायला वाचायला शिकवत नाही, तर उज्ज्वल भविष्य कशा प्रकारे होईल याकरिता वर्गामध्ये ज्ञानार्जन करत असतात. आम्हाला ते एकलव्याचं उदाहरण नेहमी सांगितलं जातं की एकलव्याने मनाने फक्त द्रोणाचार्यांना गुरु मानलं होतं. द्रोणाचार्यांच्या अप्रत्यक्ष उपस्थितीमध्ये, म्हणजे द्रोणाचार्य त्यांना शिकवायला नव्हते, पण त्याच्या मनाध्यानामध्ये द्रोणाचार्य बसले होते आणि असं असताना त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याने त्यांचं सर्व ज्ञान प्राप्त केलं. उत्तम असे धनुर्धारी बनले आणि आपल्या धनुर्विद्येच्या प्रतापाने जगामध्ये आपलं कर्तृत्व गाजवण्याची वेळ आली. त्यावेळेला द्रोणाचार्यांनी त्यांच्याकडे गुरुदक्षिणा मागितली आणि तो म्हणजे तुमच्या उजव्या हाताचा अंगठा. आमच्या गुरूंनी आम्हाला 100दा ओरडून ओरडून जरी सांगितलं तरी आम्हाला 2 मिनिटं गप्पा बसता येत नाही. बघा आमची गुरुभक्ती. मला आपला पहिला गुरु आहे आपले आई वडील. तुम्हाला मी वारंवार सूचना देते की त्या आई वडिलांचा मान सन्मान करा. आपली वेशभूषा, आपली केशभूषा, आपले संस्कार ही आपली जीवनाची शिदोरी आहे, जी आम्ही दिलेली आहे ती तुम्हाला मढी सरांच्या रूपात दिसते आहे. अजूनही ते शिकताय, डॉक्टर झाले, लॉयर झाले, पण त्यांनी नम्रपणा सोडला नाही. बाळांनो, हा जर नम्रपणा तुम्ही जर अंगीकारला तर तुम्ही आयुष्यात कधीच अपयशी होणार नाही. आठवते तो फळाही आठवतो, तिथं तुम्ही मला बाजूला नेला आणि तिथं शिकवला यू कॅन डू इट, डोंट से यू कांट डू इट. तुम्ही करू शकता आणि ते मी केलं. आज जर मी सक्सेस मध्ये जमा आहे, त्या सक्सेस वर मी उभा आहे. नेहमी म्हणायचा, माझे तू माझ्यासारखा शिक्षक होशील आला मासाचा. हा जर मी झालो तर तुम्ही नाही. आजच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका, सर्व गुरुवर्य व कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थिनी आपला मौलिक वेळ देऊन उपस्थित राहिला तरी सर्वांचे आभार व्यक्त करते व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद.